रविवारी आणि सोमवारी नाशिकमध्ये झालेला पाऊस आणि धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेली संततधार यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आपण सध्या नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात आहोत आणि या ठिकाणी दृश्यांमध्ये आपण बघू शकतो आहोत की धरणाच्या 9 दरवाजांपैकी एक दरवाजा जो आहे तो अर्ध्याच्याही खाली उघडण्यात आलेला आहे। साधारण 276 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या गंगापूर धरणातून केला जातोय। राज्यातलं हे एकमेव मातीचं धरण आहे। 97% गंगापूर धरण सध्या भरलेलं आहे आणि त्यामुळे या धरणामध्ये पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आता पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग केला जातोय। पावसानं नाशिकमध्ये सध्या विश्रांती घेतलेली असली तरी नाशिक जवळच्या खेड्यापाड्यांमध्ये धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये अद्यापही पावसाची भुरभुर संततधार जी आहे ती सुरूच आहे आणि त्यामुळे आता 97% भरलेल्या गंगापूर धरणातनं हळूहळू टप्प्याटप्प्यानं पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। एकूणच गंगापूर धरण ज्या पद्धतीनं भरलंय त्यामुळे नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न केव्हाच मार्गी लागलेला आहे। यासोबतच गंगापूर धरणाच्या अंतर्गत येणारे जे छोटे मोठे धरण आहेत ते देखील पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा यंदाचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे। मात्र तरी देखील मान्सून आता परतीचा प्रवास सुरू करतोय आणि त्या अनुषंगाने धरणात पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।